नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या जे गट स्थापन झाले आहेत, या गट स्थापनेला शिवसेनेच्या वतीने ठाणे न्यायालयामध्ये आवाहन देण्यात आलं होतं। शिवसेनेच्या वतीने गटनेते श्री दिलीप बारटक्के यांनी या संदर्भात ठाणे न्यायालयात धाव घेतली होती। कोकण विभागीय आयुक्तांनी केलेल्या गटस्थापनेला न्यायालयातून स्थगिती मिळावी अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र अशा प्रकारची स्थगिती देता येणार नाही अशी भूमिका न्यायालयाने घेतल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांवर कोण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्याची जी तौलनिक संख्याबळ आहे, त्या तौलनिक संख्याबळानुसार जर बघायला गेलं तर शिवसेनेचे 8, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 सदस्य ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर निवडून जाणार आहेत। मात्र असं झालं तर स्थायी समितीमध्ये शिवसेनेचं आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान होईल आणि अशा परिस्थितीमध्ये चिठ्ठी टाकून मग सभापतीपदाची निवड होणार आहे। नेमकी हीच गोष्ट शिवसेनेला टाळायची आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला देखील त्यांना बरोबर घ्यायचं नाही आणि त्यामुळेच जी गटस्थापना झाली आहे, यासीन कुरेशींनी जी याचिका केली होती त्या संदर्भात विचार करावा अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती आणि त्यांनी गटस्थापनेला चॅलेंज केलं होतं। एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या संदर्भातला वाद न्यायालयात पोहोचलेला असताना दुसरीकडे वृक्ष प्राधिकरण सदस्यांची निवड देखील उद्या होणार होती। मात्र ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण सदस्यांची निवड देखील आता लांबणीवर पडली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर 13 नगरसेवक आणि 13 वृक्ष तज्ज्ञांची निवड केली जाणार होती। त्यासाठी अर्ज देखील मागवण्यात आले होते। मात्र आता या संदर्भात काही नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत आणि या गाईडलाईन्सचा अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे आणि त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या निवडीचा जो विषय उद्याच्या महासभेमध्ये ठेवण्यात आला होता, तो प्रशासनाने मागे घेतला आहे। मात्र आयुक्तांच्या या निर्णयामुळे अनेक जणांनी ज्यांनी देवपाण्यात ठेवले होते वृक्ष प्राधिकरण समितीवर जाण्यासाठी जे इच्छुक होते, त्यांचा मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात हिरबोड झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। देशभरामध्ये इंधनाची बचत व्हावी यासाठी आठवड्यातून 1 दिवस तरी पेट्रोल पंप बंद ठेवावेत अशा प्रकारची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती। या सूचनेला अनुसरून आता पेट्रोल पंप वितरकांनी 14 मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। एकट्या महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर साधारणपणे 4700 पेट्रोल पंप महाराष्ट्रभरामध्ये आहे। त्यामुळे जर दर रविवारी पेट्रोल पंप बंद राहिले तर या ठिकाणी काम करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। एकीकडे पेट्रोल पंप धारकांच्या राष्ट्रीय संघटनेने या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे पेट्रोल पंप कंपन्यांनी मात्र या संदर्भात पुनर्विचार व्हावा अशा प्रकारची विनंती केली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरियाणा आणि पाँडेचेरी या राज्यातील पेट्रोल पंप 14 मे पासून दर रविवारी 24 तास बंद राहणार आहेत। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके।
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. अपंगांना आणि विशेष व्यक्तींना यापुढे राष्ट्रगीतासाठी चित्रपट आणि नाट्यगृहामध्ये उभं राहण्याची सक्ती असणार नाही. या संदर्भात नुकतीच सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर निर्णय देताना आता सर्वोच्च न्यायालयाने सेरेब्रल पाल्सी, पार्किन्सन, मेंदूविषयक आजार, दृष्टीहीन, बहिरेपणा असलेल्या व्यक्ती, अपंग आणि व्हीलचेअरवरील व्यक्ती, त्याचप्रमाणे कुष्ठरोग बरा झालेल्या व्यक्ती यांना आता राष्ट्रगीत सुरू झालेलं असताना चित्रपटगृहामध्ये उभं राहण्याची सक्ती असणार नाही. मात्र इतर नागरिकांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उभं राहणं अनिवार्य असल्याचं देखील मत नोंदवण्यात आलेलं आहे. ठाणे शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेवरून महापौर आणि आयुक्त आता समोरासमोर उभे ठाकले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण मनोरमा नगर परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणावरून आता महापौरांनी हे रस्ता रुंदीकरण थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीने देखील हे रुंदीकरण सध्या थांबवण्यात आलं आहे. मनोरमा नगर परिसरातील रस्त्याचं रुंदीकरण होणार होतं. त्या ठिकाणी जवळपास 200हून अधिक नागरिक हे विस्थापित होणार होते. या नागरिकांच्या विस्थापितांचं पुनर्वसन करण्याचं धोरण देखील आयुक्तांनी आखलं होतं. मात्र या ठिकाणी नागरिक वर्षानुवर्ष आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहत आहेत. ते भाड्याच्या घरात का जातील अशा प्रकारची भूमिका महापौरांनी घेतली आहे. शिवाय ज्या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे त्याला शेवटी डेड एंड आहे. त्यामुळे या ठिकाणी रुंदीकरणाची गरजच काय असा सवाल देखील महापौरांनी व्यक्त केला आहे. एकंदरीतच पहिल्यांदाच रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नामध्ये आयुक्तांसमोर थेट महापौर उभे राहिले आहेत असं चित्र या निमित्ताने निर्माण झालं आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
29वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन ठाणे शहरामध्ये 21, 22 आणि 23 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलं आहे। या निमित्ताने ठाणे शहरामध्ये सध्या विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत आहे। याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून सुधीर फडके निर्मित वीर सावरकर या चित्रपटाचं नुकतंच प्रदर्शन करण्यात आलं। ठाणे पूर्व परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी नागरिक देखील उपस्थित होते। भारतीय स्त्री जीवन विकास परिषद जिजामाता माता मार्ग या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते। 29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचं सध्या आयोजन करण्यात येत आहे। शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। मुंबई एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसला आता ठाण्यात थांबा मिळाला आहे। खासदार श्री राजन विचारे यांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता। त्यामुळे आता ही गाडी ठाणे शहरामध्ये देखील थांबणार आहे। याचा फायदा केरळ राज्यामध्ये राहणाऱ्या ठाणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। केरळवासियांना ठाणे शहरामध्ये अशा पद्धतीने गाडी थांबणार असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। काल ही गाडी पहिल्यांदाच ठाणे शहरामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर आल्यानंतर महापौर सौ मीनाक्षी शिंदे, खासदार श्री राजन विचारे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। 18 एप्रिल ते 6 जून 2017 या कालावधीमध्ये आठवड्यातून एकदा ही गाडी धावणार आहे। त्यामुळे केरळ परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। या प्रसंगी खासदार श्री राजन विचारे, सिनियर DCM विमल रॉय, स्टेशन प्रबंधक महिंदर तसंच ठाणे केरळ समाजाचे अध्यक्ष आणि रेल्वे कमिटी सदस्य श्रीकांत नायर यावेळेस उपस्थित होते। केरळवासियांची मागणी होती की दरवर्षी सुट्टीच्या दिवसामध्ये स्पेशल एर्नाकुलम समर एक्सप्रेस ही ठाण्यामध्ये थांबावी, ही गेली कित्येक वर्षाची मागणी होती आणि ती आज मागणी आपण पूर्ण केलेली आहे। आजपासून या इकडे ठाण्याला ही गाडी थांबणार आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।